1. सर्दी. सर्दी झाल्यास आल्याचा काढा खूप उपयुक्त ठरतो. 1 कप पाण्यात ठेचलेलं आलं, थोडी तुळशीची पानं आणि गूळ टाकून उकळवा. दिवसातून 2 ते 3 वेळा गरम गरम प्या. यामुळे नाक मोकळं होतं आणि घसा आरामात राहतो. 2. खोकला. खोकल्यासाठी मध आणि हळद उत्तम उपाय आहे. 1 चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून दिवसातून 2 वेळा घ्या. यामुळे घसा मऊ राहतो आणि खोकला कमी होतो. 3. ताप. तापात कोमट पाण्याने अंग पुसणे आणि तुळशीचा काढा पिणे फायदेशीर आहे. तुळशी, दालचिनी आणि लवंग टाकून काढा बनवा आणि दिवसातून 2 वेळा घ्या. 4. घसा दुखणे. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या केल्याने घसा साफ होतो आणि सूज कमी होते. 5. अपचन. अपचनासाठी जिरे, अजवाईन आणि काळं मीठ यांचा चूर्ण करून अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे पचन सुधारतं. 4. डोकेदुखी. डोके दुखत असल्यास कपाळावर चंदनाचा लेप लावा किंवा ताज्या पुदिन्याचा रस लावल्याने थंडावा मिळतो आणि वेदना कमी होतात. 5. पोटदुखी. पोटदुखीसाठी हिंग खूप उपयोगी आहे. चिमूटभर हिंग कोमट पाण्यात मिसळून प्या किंवा नाभीभोवती लावा. 6. बद्धकोष्ठता. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात 1 चमचा तूप घ्या. यामुळे सकाळी सहज मलविसर्जन होते. 7. आम्लपित्त. थंड दूध किंवा साखर नसलेलं नारळ पाणी प्या. यामुळे ॲसिडिटी कमी होते आणि पोट शांत राहते. 8. त्वचेवर पिंपल्स. हळद आणि चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. 11. केस गळणे. नारळाच्या तेलात कढीपत्ता आणि मेथी उकळून ते तेल थंड करून केसांना लावा. यामुळे केस मजबूत होतात. 12. कफ. कफासाठी वाफ घेणे खूप फायदेशीर आहे. पाण्यात थोडं अजवाईन टाकून वाफ घेतल्याने छातीतील कफ सैल होतो. 13. कानदुखी. लसूण तेल गरम करून थंड झाल्यावर 1-2 थेंब कानात टाका. यामुळे वेदना कमी होतात. फक्त हलक्या दुखण्यावरच वापरावे. 14. दातदुखी. लवंग चावून ठेवावी किंवा लवंग तेल दुखऱ्या दातावर लावावे. यामुळे तात्पुरता आराम मिळतो. 15. डोळ्यांची जळजळ. थंड पाण्याने डोळे धुवा आणि गुलाब पाण्याचे 1-2 थेंब टाका. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. 16. सांधेदुखी. गरम तेलाने सांध्यांना मालिश करा. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात. 17. लघवीत जळजळ. जास्तीत जास्त पाणी प्या आणि नारळ पाणी किंवा ताक घ्या. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. 18. उलटी. आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा आल्याचा रस मधात मिसळून घ्या. यामुळे उलटी थांबण्यास मदत होते. 19. झोप न लागणे. झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडं जायफळ पावडर घ्या. यामुळे झोप चांगली लागते. 20. थकवा. लिंबू पाणी आणि मध पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.